या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावाने कांद्याला किमान 3,000 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला किमान 3,000 अनुदान मिळालाच पाहिजे. कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17. ₹1,200 रुपये कर हाजी साहब. ₹300 रुपये. 300 रुपये जाने साहब. 300 रुपये. 300 रुपये करो WB. 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपये करो WB. ओ मोइन भैया 800 850 900 बोलो 800 900 1000 1025 50 1050 वो महिने क्वालिटी 1050 1050 काम करो. आमचं म्हणणं काय, जे काय हस्तक्षेप होते तर सरकारचं म्हणजे शासनाने कारण सांगतो तुम्हाला, मध्य प्रदेश आलं, तमिळनाडू आलं, कर्नाटक आलं, आंध्र प्रदेश आलं, हे सगळे शेतकऱ्यांनी कांदा लावले. कांदा पीक वाढल्यामुळे रेट कमी झाला. आमचं म्हणणं पण शेतकरी मला सांगा 2,000 रुपये 800 रुपये नुसतं उत्पादन खर्च येतो कांद्याचा. शेवटी शेतकरी जगला तर तुम्हाला आहे. तुम्ही काय करणार? शेतकऱ्यांनी कांदाच नाही पिकवत, 3-4 रुपये खर्च करायचा, भाडे मिळत नाही परिस्थिती आहे. तुम्ही देताय पट्टे, मला सांगा किती खर्च ती पट्टी भाडे कट करून या शेतकरी विरोधी सरकारच्या नावानं, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सरकारच्या नावानं, या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नावाने कांद्याला किमान 3,000 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला किमान 3,000 अनुदान मिळालाच पाहिजे. कांद्याला किमान 4,500 रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे. अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा. अरे कांदा आमच्या घामाचा नाही कुणाच्या बापाचा. कांद्याला किमान 3,000 रुपये अनुदान मिळालाच पाहिजे. मी दिनेश रमेश शिंदे, मी उळेगाव मधील रहिवासी असून कांदा उत्पादक शेतकरी आहे. आज मी 150 पॅकेट कांदा बाजार समितीला आणला. माझा कांदा हा 500 रुपये आणि 700 रुपये, 1 नंबर कांदा 700 रुपये गेला आणि 2 नंबर कांदा 500 रुपये गेला. मी ज्यावेळेस माझ्या वडिलांबरोबर 25 वर्षाखाली मी या बाजार समितीमध्ये आलो होतो, त्यावेळेस सुद्धा हाच भाव आणि आता सुद्धा आलो तर हाच भाव. म्हणजे 25 वर्षापूर्वीचा भाव आता जर मिळत असेल तर शेतकरी जगायचं कसं? माझं सरकारला हे आहे
कारण 25 वर्षापूर्वीचं जेव्हा मजुरी होती तेव्हा 25 रुपये महिलाला मजुरी होती. आता 350 ते 400 रुपये महिलाला मजुरी आहे. 200 रुपयाला युरियाचं पोतं येतं, 200 रुपयाला DAP येत होतं, आता 2000 रुपयाला पोतं झालं. डिझेलचा भाव, खताचा भाव, नांगरटीचा भाव हे समजा 10 पटीनं वाढलं. पण आमच्या कांद्याचा भाव आहे तिथंच आहे. मग शेतकरी जगेल कसं? मग मला सरकारला हे सांगायचं आहे, सरकारला माझ्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा एक सरासरी 2000-2500 रुपये भाव धरून समजा आता माझा कांदा इथं 400 रुपये गेला तर 1600 रुपये घालून द्या. ज्याचा 900 रुपये गेला त्याला 1100 रुपये. भावांतर जी योजना आहे ती योजना कशासाठी तुम्ही निधी ठेवता? तो योजना शेतकऱ्याला आता इतका अडचणीत आहे की शेतकऱ्याच्या आता काय, मी मगाशी बोलत होतो, शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्या संकटातून जर काढायचं असेल तर सरकारच काढू शकते. किमान या कांद्याला 3000 रुपये हमी भाव आणि भावांतर योजना लागू करून शेतकऱ्याला जे काही घट उत्पन्नात तर मुदलात घट आहे. आता एकरी 70,000 रुपये ते लाख रुपये खर्च आहे आणि 30,000 पट्टी ती करायची, तर मुदलात आमच्या मुदलात 70,000 रुपये घट आहे. तर शासनानं त्या एकतर या कांद्याला 2000 रुपये अनुदान आणि हमी भाव जाहीर करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा, हीच मी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. गाव डिक्सळ 150 पाकिट काय भाव मिळाला? 7 रुपये. विकला गेला 7 रुपये. तुमची मागणी काय होती? आमची मागणी 2000 तरी कमी, 7-8 रुपयाने गेला. 2 नंबर गेला 6 रुपये, येतं 40,000. 60,000 नुकसान आहे. मग आता काय करणार? आता काय शासनानं ठरवायचं, आम्ही तर काय ठरवणार? आता शासनानं कमीत कमी 2000 तर अनुदान द्यायला पाहिजे. हे भाव सध्या कांद्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400-500 रुपयापासून जुना कांदा असेल, वाळलेला कांदा असेल त्याला 800-900 रुपयाचा दर चालू आहे. सरासरी काढला तर 600-700 रुपयाच्या वर कांद्याचा भाव जात नाही. खरं तर आज कांद्याचा उत्पादन खर्च जर काढला तर प्रति एकर 70,000 ते 80,000पेक्षा जास्त खर्च या ठिकाणी येतोय. म्हणजे आणि एका एकरात कांद्याचं उत्पादन काढलं तर 40 ते 45 क्विंटलच्या पुढे जात नाही. म्हणजे प्रति क्विंटलचा खर्च काढला तर हा 2022च्या पुढे गेलेला आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये कांद्याचा लिलाव फक्त 500-600 रुपयांनी, म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्याचं 1500 ते 2000 रुपयांनी नुकसान या ठिकाणी व्हायला चालू आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करतोय, कांद्याला किमान 4500चा भाव द्या आणि जो मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कवडी मोलदारांनी जो कांदा विकला गेला आहे त्या कांद्याला किमान 3000 रुपयाचं अनुदान शासनाने जाहीर करावं. शासनाचे चुकीचे धोरण आहे, निर्यात धोरण असेल, शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कारण आमच्या लहानपणापासून जर कांद्याचा विचार केला तर लहानपणी 90-95 साली जर विचार केला तर कांद्याला 400-500 रुपयाचा दर त्यावेळेस मिळत होता. आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर हा त्यापेक्षा वाढलेला नाही. महागाईचा विचार केला तर अनेक पटीने महागाई वाढलेली आहे, कांद्याचा दर मात्र वाढत नाही. आज रासायनिक खताच्या किमती वाढलेत, मजुरी महागली, कांद्याचे बियाणे महागलेत, कांद्याच्या रोग येतोय, कांद्याच्यावर फवारणी करायची म्हणजे त्याच्या किमती महागलेल्या आहेत, रोजगार महागला आहे, बारदाना महागला आहे, वाहतूक महागलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आज या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. 3 महिन्यामध्ये लाखभर रुपये खर्च करायचा आणि या ठिकाणी येऊन 22,000 रुपयाची पट्टी हातात मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय, आज तात्काळ जास्त शासनाने विचार करावा आणि आमच्या शेतकऱ्याला किमान 3000 रुपये अनुदान जाहीर करावे आणि कांद्याला किमान 4500 रुपयाचा दर या ठिकाणी जाहीर करावा, ही मागणी घेऊन आलेलो आहे. आज आम्ही या ठिकाणी कांदा लिलाव बंद केलेले आहेत आणि हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरात आहेत. मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, आज आपण कृषी मूल्य आयोग नेमला आहे, त्या कृषी मूल्य आयोगाचं काम काय आहे, कृषी मूल्य आयोगाने किंवा आपल्या कृषी विद्यापीठाने आज कांद्याला उत्पादन खर्च किती येतो याचं सविस्तर मागणी करायला पाहिजे होती. आज जे पाशा पटेल पूर्वी आमच्यासोबत फिरत होते, संघटनेसोबत फिरत होते, ते कांद्याचं उत्पादन खर्च 90-95 साली सांगत होते 2000 रुपये उत्पादन खर्च आहे, 100 रुपये किलोनी कांदा विकला गेला पाहिजे. आज ते पाशा पटेल कृषी मूल्य आयोगात जाऊन गपचूप बसलेले आहेत, का शांत बसलेत? माझं मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आपण किमान 3000 रुपये अनुदान जाहीर करावं. सध्या अधिवेशन चालू, यात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही यापेक्षा तीव्र लढा करू, रस्त्यावर उतरून आणि तीव्र आंदोलन करू. मी याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांकडून पूर्ण जाणून घेतलं. शेतकऱ्यांची उत्पादन खर्च झाले, शेतकऱ्याची मानसिकता आज आम्ही कांदा नाशवंत आहे, घरात ठेवू शकत नाही म्हणून कांदा मार्केटला आणण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे. शेतकऱ्यांची भूमिका आहे. आज व्यापारी म्हणतात आमच्या हातात नाही, तिथले आडती म्हणतात आम्ही काही करू शकत नाही, समोरचे व्यापारी आहेत. परंतु जे व्यापारी असतील, त्या आडते असतील, त्यांना मी विनंती करतोय, तुम्ही जर शेतकरी जगला, कांदा उत्पादक जगला तर तुमचा व्यापार चालणार आहे, तुमच्या आडत टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं आणि शासनाच्या धोरणाच्यावर आम्ही म्हणतोय, शासनाचं निर्यात धोरण असेल, कांद्याच्या ह्याच्यावरचं धोरण असेल, फक्त कांद्याचा दर महागला की तुम्हाला महागाई वाढते, कांदा उत्पादन फक्त खर्च का झाला की तुमच्या हित येते. त्याच्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना शासनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे अशी विनंती करतोय. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर,
वुमेन्स सेक्शन, सिल्क sarees, ethnic wear and ready-made, kids and home furnishing, kids ready-made, newborn dresses, home furniture, handloom, women's section, sarees, matching nightwear, hosiery and lingeries. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.